विद्यार्थी मित्रांनो, काल आपण या टिक टॉक टॉक टाउन टाउन ऑल डे लॉन्ग मधला पार्ट 1 आपण पाहिला होता। याच्यामध्ये या मंत्र्याने मिनिस्टरनी त्या ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटरला काय करायला सांगितलं होतं की तुमचं जे वर्किंग आहे, तुमचं जे घर आहे, हाऊस आहे, ते काय करा, शिफ्ट करा समवेअर एल्स, तुम्ही इकडे तिकडे शिफ्ट करा। आणि त्या पद्धतीने ते ॲग्री झालेले होते। आणि हे सांगायला ब्लॅकस्मिथ अँड कार्पेंटर की आम्ही आमचं घर शिफ्ट करतोय, बदलतोय, हे सांगायला त्या मंत्र्यांच्या घरी आले होते, त्या राजवाड्यात आले होते। आणि ते सांगितल्यानंतर त्या मंत्र्याला, मिनिस्टरला, मिनिस्टर MINISTER मिनिस्टर, या मिनिस्टरला अत्यानंद झाला होता। आणि या अत्यानंदाच्या प्रित्यर्थ त्यांनी एक पार्टी अरेंज केली होती। आणि ही पार्टी अरेंज केल्यानंतर, पार्टी संपल्यानंतर त्यानं सर्वांना गुड बाय म्हणजे नमस्कार म्हटला आणि घरी जाण्याची त्यांनी परवानगी दिली। आणि काय झालं बघा, व्हॉट हॅपन नेक्स्ट डे, व्हॉट हॅपन नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, ते या पार्ट मध्ये आपण पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत। द नेक्स्ट डे व्हेन द मिनिस्टर वेंट टू बेड, आणि पार्टी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा मंत्री जेव्हा झोपायला गेला, वेंट टू बेड, बेड म्हणजे बिछाना, बिछाना म्हणजे झोपण्यासाठी गेला। ही थॉट, त्यांनी विचार केला, त्यांनी विचार केला। याच्यामध्ये हा पास्ट टेन्स आहे, थिंक थॉट, बघा, थिंक थॉट, थिंक थॉट, गो वेंट, असे भरपूर से लिव्ह लिव्ड, लिव्ह लिव्ड, लिव्ह, असे भरपूर से याच्यात पास्ट टेन्स आहेत बरं का। पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ। आणि त्याने काय केला, थिंक, विचार केला, थिंक म्हणजे विचार करणे, आणि त्याचा भूतकाळ आहे थॉट, त्यांनी विचार केला। काय विचार केला बघा, अरे वा, ऍट लास्ट, आपण श्वास सोडतो बघा, हा बरं झालं आता, तशा पद्धतीनं ऍट लास्ट आय विल हॅव सम पीस, PEACE, बघा, PEACE, आता मला काय मिळेल, शांती मिळेल। कशापासून त्याला शांती मिळणार होती, which thing to make disturb, बघा, टॉक टॉक टॉम टॉम, या नॉइज मधून, गोंधळामधून, आवाजामधून, साऊंड मधून त्याला काय मिळत होतं, तो काय होत होता, डिस्टर्ब होत होता। तर त्याला आता त्या ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटरनी काय केलं की शिफ्ट करतो, त्याचं मंत्र्याचं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, गैरसमज आला होता। या मिनिस्टरला वाटलं आता हे कुठेतरी लांब जाऊन राहतील, बट व्हॉट हॅपन, सी नेक्स्ट, I will have some peace tomorrow when I get up. Get up, उठणे, get up, उठणे, get up means उठणे, बघा, get up, get up, उठणे। आणि जेव्हा तो काय म्हणतो, when I get up, मी जेव्हा उठेन, I will listen, मी ऐकेन, I will, काय हे, I will, बघा, हा, I will, मी ऐकेन, फ्युचर टेन्स आहे। I listen, मी ऐकेन, आणि जेव्हा तो ऐकेल, I will listen to the sweet sounds of birds, आणि मी उठेन, जेव्हा मी गेटअप होईन, उठेन दुसऱ्या दिवशी, टुमारो I listen to the sweet sounds of birds,
सकाळच्या पहारी मी पक्ष्यांचा आवाज ऐकेन. हाऊ नाईस इट विल बी. बघा, हाऊ नाईस इट विल बी. आणि काय म्हणतात ते, किती सुंदर असेल बघा ती पहाट जेव्हा मी काय करेन, सकाळच्या पक्ष्यांची किलबिलाट मी ऐकेन. पक्ष्यांचा किलबिलाट. आता बंद झाले बरं का हे सगळं. पूर्वी ऐकायला मिळायचं पक्षी ओरडले की पहाट झाली, कोंबडा आरवला की पहाट झाली, असं गृहीत धरलं जायचं. आता सगळं मोबाईल आलं आणि आपण त्याच्यावरती आपण उठायला लागतो. त्या अलाराम लावतो, गजर लावतो आणि आपण उठतो. तशा पद्धतीनं हे काय झालं की मी उठेन आणि मी आय विल लिसन स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड. सुंदर पक्ष्यांचा आवाज किलबिलाट मी ऐकेन. असं म्हणून तो गाढ झोपी गेला. आणि काय झालं बघा, बट द नेक्स्ट मॉर्निंग, पण घडलं विचित्रच, वेगळंच. बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर वोक अप विथ द साऊंड ऑफ टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर कर कर. पुन्हा त्यानं ऐकलं, अगेन, पुन्हा अगेन, अगेन, पुन्हा पुन्हा त्याने तो आवाज पुन्हा टॉक टॉक टॉंग टॉंग कर कर असा त्याने पुन्हा आवाज ऐकला. आणि बघा काय झालंय, ही गॉट अनॉइड, ANNOYED, अनॉइड. बघा हा, गॉट अनॉइड म्हणजे गॉट अनॉइड, ANNOYED, अनॉइड म्हणजे अगदी त्रासला होता तो, वैतागला होता, त्रासला, त्रासने. आणि तो त्रासला होता, वैतागला होता. काय झालं बघा, ही कॉल्ड हिज सर्वंट्स. पुन्हा आवाज यायला लागला, टॉक टॉक टॉक, टॉंग टॉंग टॉंग, कर 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 असा पुन्हा त्याला आवाज यायला लागला. आणि यानं पुन्हा तो काय वैतागला. गो अँड सी, आणि त्यानं कॉल्ड हिज सर्वंट्स, आणि त्यांनी सर्वंट्सला बोलवलं. ही कॉल्ड हिज सर्वंट्स. सर्वंट्स म्हणजे नोकर, सर्वंट, SERVENT, सर्वंट म्हणजे नोकर. त्यांनी नोकराला बोलवलं, सर्वंट्सला बोलवलं, नोकराला बोलवलं. आणि म्हणाले, काय म्हणाले बघा ते मिनिस्टर, गो, जा, अँड सी, आणि पहा, हु इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. हा सगळा आवाज कोण करते बघा, टॉक टॉक टॉक, टॉंग टॉंग टॉंग, कर 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 असा आवाज कोण करते पाहून या. आणि काय घडलं बघा, आफ्टर सम टाइम, काही वेळेनंतर, द सर्वंट्स केम बॅक. जेव्हा हे सगळं पाहून पुन्हा सर्वंट कम बॅक, पुन्हा परत आला, केम बॅक, कम केम. बघा, COME, कम म्हणजे येणे, आणि त्याचा भूतकाळ केम, CAME, के म्हणजे आला. बघा हा, जेव्हा तो केम आला, परत आला. दे हॅड सम न्यूज, हॅव हॅड, हॅव हॅड, हॅव म्हणजे असणे, आणि त्याच्याकडे काही बातमी होती. काय बातमी होती बघा, दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. बघा हा, न्यूज म्हणजे बातमी, न्यूज. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ, न्यूज. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ मेक मीनिंगफुल वर्ड्स न्यूज. बातमी होती त्याच्यात. फॉर द मिनिस्टर, आणि त्या मंत्र्यासाठी एक बातमी होती. ती बातमी कोणती होती बघा, ती बातमी होती, द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड देअर हाऊसेस.
त्या ब्लॅकस्मिथनं आणि कार्पेंटरनी हॅड मूव्ह देअर हाऊसेस, त्यांनी त्यांचं घर अदलाबदल केली, बदललं. The blacksmith had moved to the carpenter's house, and what happened? Blacksmith moved their house, carpenter's house, and carpenter moved their house in blacksmith's house. Carpenter and blacksmith had moved their houses. The blacksmith and had moved to the carpenter's house, and the carpenter had moved to the blacksmith's house. कार्पेंटरनी ब्लॅकस्मिथच्या घरी आपलं साहित्य शिफ्ट केलं, घर बदललं, आणि ब्लॅकस्मिथनं कार्पेंटरच्या घरी काय केलं, आपलं घर बदललं. The blacksmith and the carpenter carried on their work. बघा, blacksmith and carpenter started their work. कारण त्यांचं त्याच्यावर पोट भरत होतं, त्यांचा व्यवसाय होता, त्याचं ऑक्युपेशन होतं, ते त्यांचा व्यवसाय होता. ब्लॅकस्मिथ लोहाराचा व्यवसाय होता, मग तर खाणार काय तसा तो. कार्पेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन द हाऊसेस डे अँड नाईट, आणि लोहारनं सुताराच्या घरी गेला, सुतार लोहाराच्या घरी गेला, पुन्हा आपलं काम ते चालू केलं, पुन्हा आपलं काम चालू. मित्रांनो, याच्यावरून आपण काय घेणार आहोत, तर तुम्ही जे कष्टाचं काम आहे, अवघड काम आहे, ते तुम्हाला काम तुमच्या उदरनिर्वाह चालण्यासाठी ते तुम्हाला काम करावंच लागणार. जर तुम्ही मुंबईला गेलात किंवा मोठ्या शहरामध्ये गेलात तर वाहनं ही 24 तास तुम्हाला वाहताना दिसतील, जात असताना दिसतील. मुंबईला गेलात तर रेल्वे तुम्हाला फक्त 1 तासभर तुम्हाला विश्रांती असते रात्रीची, अदरवाईज ते त्याचं रुटीन काम करत असतं, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. तर बदल आपल्या सवयीवरती आपण काय करत असतो, अवलंबून असतो. तिथल्या लोकांना झोप लवकर लागते, त्यांना हॅबिट्स झालेली आहे, सवय झालेली आहे. आपल्याला मात्र ते काय वाटतं, डिस्टर्ब वाटतं, पण डिस्टर्ब नाही आहे ते. उदरनिर्वाहासाठी त्या लोकांना ते काम ते करावंच लागतं. मग त्याचा आवाज होणार, गोंगाट होणार, ह्यालाच तरी त्याच्यावरच त्यांचं अवलंबून आहे, आणि ते केल्याशिवाय त्याला ते जमणार नाही. आणि सो दॅट, आणि म्हणून आपण त्या पद्धतीनं आपलं काम हे करतच राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, जे तुमचं काम आहे ते तुम्हाला ते करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय त्याला तुम्हाला तरणोपाय नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण ही काय केलेली आहे, आपण गोष्ट पाहिलेली आहे. वन्स आपण एकदा ती पुन्हा गोष्ट वाचूया. Long, long ago, in the far away land of Korea, there was a minister on the right of his house. There lived a blacksmith. On the left, there lived a carpenter. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. Tong, 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 the blacksmith beat the iron with his big hammer. Tock, 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 the carpenter worked with his small hammer. Karr, 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 he used his saw to cut the wood. They worked day and night and made a lot of noise. All that noise disturbed the minister. I must do something about this, he thought. One day, the minister called the blacksmith. I order you to shift your house somewhere else. Then he called the carpenter and gave him the same order. After a few days, the blacksmith went to the minister. I am moving my house tomorrow, he told the minister. The minister was happy. He said, that's very kind of you. You are such a good man. Please stay for lunch today. Then the carpenter came. I am also moving my house tomorrow, he told the minister. The minister was overjoyed. Oh no, you are too kind. Please stay for lunch today. The minister offered his neighbors
many tasty dishes, sweets and fruits. Then he said goodbye to them. The next day, when the minister went to bed, he thought, at last I will have some peace. Tomorrow, when I get up, I will listen to the sweet sound of birds. How nice it will be. But the next morning, the minister woke up with the sound of tong tong tong, tock tock tock, kurr 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 again. He got annoyed. He called his servants, go and see who is making all that noise. After some time, the servants came back. They had some news for the minister. The carpenter and the blacksmith had moved their houses. The blacksmith had moved to the carpenter's house, and the carpenter had moved to the blacksmith's house. The blacksmith and the carpenter carried on their work in the houses day and night. आणि अशा पद्धतीनं ही आपल्याला आपलं काम करावंच लागणार आहे. मग तिथं आवाज झाला तरी आपल्याला तिथं तरणोपाय नाही. हे या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं. तुम्ही हे काय करा की हे लिहून घ्या. आणि आपण पेज नंबर 55 वरती काही क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 or 2 वर्ड्स. एक किंवा दोन शब्दामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, हे क्वेश्चन लिहायचे आहे. लक्षात आलं. मी पहिल्यांदा काय करतो की क्वेश्चन आपण लिहूया ना. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. Answer the following questions in 1 or 2 words. बघा, आन्सर उत्तर द फॉलोइंग पुढील क्वेश्चन्स प्रश्नांची इन 1 or 2 वर्ड्स. 2 किंवा 3 1 किंवा 2 शब्दामध्ये काय लिहायचं आहे, उत्तर लिहायचे. आणि फर्स्ट क्वेश्चन आहे, हु लिव्हड बिटवीन द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर. लास्ट पिरियडला आपण पाहिलंय. हु युज्ड अ बिग हॅमर. बघा हा, हु used big hammer. HAMMER. hammer म्हणजे हातोडा. आता कोण बिग म्हणजे मोठा हातोडा कोण वापरत होतं बघा. फर्स्ट पेज नंबर 53 वरती दिलेले आहे बघा. The blacksmith beat the iron with his big hammer. मग आन्सर काय येणार, मी एक सॅम्पल साठी दाखवते बरं का. The blacksmith. बस. उत्तर इतकं सफिशियंट आहे, बस इनफ. द blacksmith used big hammer. तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही असं वाढवू शकता, द blacksmith used big hammer. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन दिले बघा, हु यूज अ स्मॉल हॅमर. आता ब्लॅकस्मिथ बिग हॅमर वापरत होता, लोहार. आता लोहार जर वापरत होता, मोठा हातोडा, तर आता उत्तर काय येणार आहे बघा. हु यूज्ड अ स्मॉल हॅमर. बिग ऐवजी स्मॉल. मग काय येणार आन्सर त्याचं. Who guess? Yes, correct. Carpenter. Only the carpenter. The carpenter. कोण वापरत होतं स्मॉल हॅमर. द कार्पेंटर. Listen. Did the blacksmith shift his house? ब्लॅकस्मिथनी आपलं हाऊस शिफ्ट केलं का, बदललं का.
येस. ओके. नंतर नेक्स्ट कॉमा. लक्षात आलं. डिड द कार्पेंटर शिफ्ट हिज हाऊस ऑल्सो. येस. आणि लास्ट क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. वॉज द मिनिस्टर हॅपी ॲट द एंड. बघा हा. Was the minister happy at the end? Happy at the end? बघा हा काय प्रश्नाचा अर्थ बघा समजून घ्या. Was the minister happy at the end? शेवटी तो आनंदी होता का? येस और नो. काय असणार आहे? त्यांनी शिफ्ट केलं. ब्लॅकस्मिथनं आणि कार्पेंटरनं आपलं हाऊसेस शिफ्ट केलं. पण तिथून पुढं पुन्हा त्यांचा गोंधळ चालू झाला. द ब्लॅकस्मिथ. लास्ट पॅरेग्राफ बघा पेज नंबर 454 वर दिले बघा. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरीड ऑन देअर वर्क in their houses day and night. शेवटी पुन्हा त्याने आपलं काम चालू केलं आणि त्याचा साऊंड कसा होता? टॉक 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 टॉंग 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 कर कर कर. आणि अशा पद्धतीनं काम पुन्हा चालू होतं. आणि मिनिस्टर काय होता? डिस्टर्ब होता. मग हॅपी होता का? नो. मग आन्सर काय ना? आन्सर इज नो. ओनली नो. नो. बस. नो. आलं लक्षात? अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहिलं. आता इथं लिसन केअरफुली अँड आन्सर द रिडल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिडल? RIDDLE. रिडल म्हणजे कोडे. कोडे. रिडल. RIDDLE. रिडल म्हणजे कोडे. इथं कोडे दिलेले आहे बघा. पॉट्स अँड पॅन्स अँड स्पून्स अँड लॅडल्स. आय नीड अ स्टोव अँड समटाइम्स अँड ओव्हन. कटिंग, स्लाइसिंग, स्टीमिंग, फ्राईंग. व्हेन आय वर्क युअर माउथ बिगिन्स टू वॉटर. Who am I? कोण आहे ते आपण ओळखायचं आहे. कोड दिलेलं आहे. हा त्याचा अर्थ लावायचा. पॉट्स म्हणजे भांड, पॅन म्हणजे कढई, स्पून म्हणजे चमचा. अशा पद्धतीनं तुम्हाला ते लावायचं आहे. आणि नेक्स्ट दिले बघा. आय यूज्ड निडल्स. निडल म्हणजे सुई. अँड थ्रेड्स अँड सीझर्स अँड बटन्स. बघा काय काय इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहेत. हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत बरं का. आणि ह्याची लिंक खाली दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 5 वर दिलेला आहे. रिलेशन म्हणजे रिलेटेड दिलेला आहे बघा. त्याच्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ह्याचं टूल्स आहे. हे टूल्स आहेत बरं का. पॉट्स, पॅन्स, स्पून्स, स्टोव, ओव्हन. हे सगळे टूल्स आहेत. आणि काय म्हणतात ते? scissors and button and all sorts of clothes. I take measurement. माप घेतो. And then stitch garments. Who am I? हे सगळं कशाशी संबंधित आहे? रिलेटेड आहे. बघा जेव्हा रिलेटेड वर्ड्स लिहायला सांगतात ना त्यावेळेला तुम्हाला हे उपयोगाचं आहे बरं का. आणि हे सगळं तुम्हाला ते करायचं आहे. कोण आहे? रिडल. हू एम आय. मी कोण आहे? मग मी हे सगळं वापरतो. निडल, थ्रेड, सीझर, बटन, सॉल्ट क्लोथ, मेजरमेंट, स्टिच गारमेंट्स. हे कोण वापरतं बरं? कसं? शेतकरी आहे का? मग शेतकऱ्याला संबंधित काय बरं येतं? बुलक, बफेलो किंवा कॅट्स म्हणा, कॅटल म्हणा. हे सगळं हे त्याच्याशी संबंधित शेतकऱ्याशी संबंधित आहे. आणि तसं हे त्या कुणाशी संबंधित आहे हे रिडल तुम्ही बघायचं आहे. आलं लक्षात?
आणि खाली दिले बघा, लिसन टू ईच साऊंड वर्ड अँड से व्हॉट मेक दॅट साऊंड. शब्द ऐका आणि हा आवाज कशाचा आहे ते सांगायचा आहे. तशा पद्धतीनं ड्रीप ड्रीप, अशा पद्धतीनं हे नॉक करतो बघा आपण, अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचंय, ते आवाज कशाचे आहेत, पीटर पॅटर, पीटर पॅटर झालं बघा, पीटर पॅटर, रेन ड्रॉप्स, अशा पद्धतीनं ते तुम्ही साऊंड ओळखायचे आहे. आणि जो खालचा भाग दिलाय बघा, मॅच द 3 कॉलम्स अँड रीराइट द टेबल गिव्हन बिलो, हे तुम्ही तयार करायचं आहे, सॉर्ट करायचं आहे. ऑक्युपेशन दिलंय व्यवसाय, लिहून घ्या तिथं ऑक्युपेशन, OCCUPATION, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. टूल्स, TOOLS, टूल्स म्हणजे काय, तर त्याचं असणारं जे साहित्य आहे ते टूल्स. आणि ऍक्शन, ACTIONS, ऍक्शन्स म्हणजे त्याची कृती काय. आणि इकडे दिलंय बघा, टीचर, कुक, टेलर, आर्टिस्ट, मशीन, हे ऑक्युपेशन दिले, सॉरी मेकॅनिक, हे मेकॅनिक दिले, हे टीचर, कुक, टेलर, आर्टिस्ट आणि मेकॅनिक, हे ऑक्युपेशन आहे. आणि त्याचं टूल्स काय ते इकडे शोधायचे. टीचरचं टूल्स काय आहे आणि टीचरची ऍक्शन काय असणार आहे ते तुम्हाला तयार करायचं आहे घरी. आलं लक्षात. आणि अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, पाहिलेले आहोत आपण की युनिट 4 मधलं स्टोरी पाहिली. त्या स्टोरीचं नाव होतं टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. आलं लक्षात. ही गोष्ट पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचायची आहे. लिसन केअरफुली. आणि हे क्वेश्चन्स दिले, पेज नंबर 55 वरती क्वेश्चन्स दिले. 6 क्वेश्चन्स दिले. हे 6 क्वेश्चन्स तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. प्रत्येकाच्या वहीमध्ये हे डिफिकल्ट वर्ड्स, हे डिफिकल्ट वर्ड्स तुमच्या वहीमध्ये असले पाहिजेत. त्याचा अर्थ तुम्हाला इथं उपयोगी पडणार आहे, इथं उपयोगी पडणार आहे. म्हणजे रीडर म्हणजे काय, कोडे, न्यूज म्हणजे काय, अशा पद्धतीनं तुम्हाला पास्ट टेन्स. आणि त्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे राईट द पास्ट टेन्स फ्रॉम द स्टोरी. राईट द पास्ट टेन्स फ्रॉम द स्टोरी. तुम्ही काय करायचंय, पास्ट टेन्स तुम्ही या स्टोरी मधलं लिहून काढायचे आहे. लक्षात आलं. राईट द पास्ट टेन्स write the past tense from the story. हा ऍडिशनल क्वेश्चन तुम्ही लिहून काढायचा. मग फॉर द एक्झाम्पल, कम, केम, हॅव, हॅड, आणि इथे दिले बघा, लिव्ह, लिव्ड, गो, वेंट, थिंक, थॉट, हे आहे स्टोरी मध्ये. भरपूर तुम्हाला वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मूव, मूड, टेल, टोल्ड, ओव्हरजॉय, जॉय, ओव्हरजॉयड, ईडी प्रत्यय लागलाय बघा. ऑफर, ऑफर्ड, कॉल, कॉल्ड, भरपूर लिस्ट होईल तुम्हाला. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे की वर्क, वर्क. आलं लक्षात. या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हे स्वाध्याय तुम्हाला पुन्हा सोडवून तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करायचा आहे. आणि हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. प्रत्येकाला ही गोष्ट वाचता आली पाहिजे. मी केव्हाही तुम्हाला वाचायला सांगेन, तुम्हाला ही वाचता आली पाहिजे गोष्ट.